सकाळीच ना मस्त असं पोहे करून घेतलं आणि नंतर नाश्ताही झाल्यानंतर सगळेजण कामही झाल्यानंतर ना मेहंदी लावत बसलेली मी आईनला. त्यांना कोरपडीत मेहंदी लावली आणि नंतर मग इकडं बघा आम्ही दर्शनाला आलो होतो वर औंधच्या यमाई देवीच्या दर्शनाला. मार्गशीर्ष महिना चालू असल्यामुळं इतकी गर्दी आहे ना इथं, तशी दरवेळेसच गर्दी असती. मग इथं नारळही घेतलं आणि नंतर मग लाईनमध्ये थांबलो. इतकी लाईन म्हणजे मोठी होती ना, आमचा नंबर आला तसा, पण छान दर्शनही झालं, मस्त वाटत होतं प्रसन्न. सगळ्यांचं दर्शनही झाल्यानंतर लगेचच आम्ही ह्याच्या बस स्टँडवर गेलो, कारण की गाडी कितीला विचारायची होती. आई 2 दिवस राहिल्या, परीच्या बड्डेला आल्या होत्या आणि बाबूला शाळेमुळं नाही तर त्या राहत्यात आल्या तर 4-5 दिवस, पण हे बाबूला आणल्यामुळं शाळेत मग त्याला एक मस्त असा ड्रेस घेतला. आईला पण छान अशी एक साडी घेतली आणि नंतर मग त्या जायला लागल्या होत्या. इथं गाडीवरून उतरून बघा त्या कशा परीला पैसे द्यायला लागल्या होत्या. कसं टायमिंग गेलं त्यांच्यासोबत ते समजलंच नाही. आणि नंतर मग मस्त ह्यांनी कामावरून येताना वडापाव आणलेले तेच खाऊन घेतले. संध्याकाळी ना आम्ही सगळ्यांनी मस्त असं थंडी वाजत होती त्यामुळे शेकोटी केली होती आणि किती छान वाटतं ना असं जाळापाशी बसल्यावर. तर भेटू पुढच्या ब्लॉग.